शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानात होण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाला शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे। अपडेट जाणून घेऊयात, अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, खरं तर या अगोदर शिवसेना ठाकरे गटाकडून पालिकेकडे अर्ज करण्यात आलेला होता शिवाजी पार्कसाठी, त्यामुळेच आता शिंदे गटाकडून ह्या दुसऱ्या दोन मैदानांची चाचपणी केली जाते। एक निश्चित आहे की बीकेसी या ठिकाणी गेले 2 ते 3 वर्ष शिवसेना शिंदे गटाचा दसऱ्याचा मेळावा होतोय, कारण की दरवर्षी आपण पाहतोय दसरा मेळाव्याच्या आधी शिवाजी पार्कचं मैदान कोणाला मिळणार यावरून खडाजंगी होत असते। यावर्षी मात्र चित्र वेगळं आहे। 8 महिने आधीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने शिवाजी पार्कच्या मैदानासाठी अर्ज करून ठेवलेला आहे, पण दुसरीकडे शिंदे गटाने अजूनही शिवाजी पार्कच्या मैदानासाठी अर्ज केलेला नव्हता। त्याच्यामुळे हे जे मैदान आहे शिवाजी पार्कचं ते जवळपास निश्चित झालेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी। दुसरीकडे शिंदे गटाचा जो दसरा मेळावा आहे तो बीकेसीच्या मैदानामध्ये दरवर्षी होतो आणि याही वर्षी त्यांनी बीकेसी आणि सोबत आझाद मैदान असे 2 ऑप्शन ठेवलेले आहेत। दोन्ही मैदानांवर दसऱ्याच्या दिवशी आरक्षण करून ठेवण्यात आलेलं आहे, मात्र दोन्हीपैकी नेमका कोणत्या मैदानावर दसऱ्याचा मेळावा यावर्षी घ्यायचा हे अजून निश्चित झालेलं नाही आहे। काही महत्त्वाचे नेते आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्हीपैकी एका मैदानाची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर त्यावर निश्चिती केली जाईल की कोणत्या मैदानावर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे। मात्र शक्यता अशी सांगितली जाते की बीकेसी या ठिकाणी दरवर्षीचं आयोजन असतं, त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी सोपी आहे, पार्किंगच्या जागाची सोपी आहे, त्याचबरोबर येण्या जाण्यासाठी देखील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली जाऊ शकते। त्याच्यामुळे बीकेसीचं मैदान जे आहे त्याच्यावर निश्चिती होण्याची शक्यता ही सर्वाधिक सांगितली जाते। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।